असं जेव्हा होतं ना तेव्हाच ते पॉलिश होतात, तेव्हा ते लोक येतात, तेव्हा तुमच्याकडे पैसा येतो. नाहीतर उगीच आपला टेक्निकल करायचं, मेकॅनिकल करायचं, ह्यांनी करतात पण आपण पण करायचं असं जर असेल ना कधी होत नाही. सिंगल माइंडेडने ज्यांनी प्रयत्न केलेला आहे, ध्यास घेऊन ज्यांनी प्रयत्न केलेला आहे, सतत सातत्याने त्याच गोष्टीसाठी सगळं काही अर्पण केलेलं आहे, वाटलं केलेलं आहे, त्या लोक फार मोठे झालेले आहेत. सगळे मोठे लोक एका गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करत होते म्हणून ती गोष्ट अचीव केली. धीरूभाई अंबानी फक्त पैशासाठी तो जीवन जगत होता म्हणून तो पैसा कमवला. म्हणून लक्षात घ्या, सिंगल माइंडेडली जो माणूस समर्पित भावनेने प्रयत्न करतो त्याला अशक्य असं काही नाही, सगळं काही शक्य असतं. सगळं काही सहजपणे मिळत असतो, फक्त प्रयत्न केला पाहिजे. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपण इथं बघितलं. तर इथं आपण थांबतोय. तुम्हाला आणखीन काही विचारायचं असेल, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर एक 10 मिनिटं मी देतो. 10 मिनिटांमध्ये क्वेश्चन्स विचारा, त्यानंतर आपण थांबणार. हां सर, आपले विचार स्वप्न जे आहे ते इतरांना बोलून आपण सांगायचे, जेवढं तुम्ही सांगता तेवढं चांगलंच आहे ना. फक्त लिहून ठेवलं नाही, लिहून पण ठेवा, वारंवार बोलायचं. अरे मी कार घ्यायचं म्हणतो, आता मी कार घ्यायचं ठरवलंच मी कार. असं सांगितल्यामुळं काय होतं की त्याला सांगितलं मला घ्यायलाच पाहिजे हा एक भावना तयार होतो. आणि जास्तीत जास्त लोकांना सांगितलं काय होणार आहे की अरे मी ह्याला सांगितलं, त्याला सांगितलं, याला सांगितलं, मला घ्यायला पाहिजे, हा एक कंपल्सरी बंधन पण तयार होतं. आणि ते पॉझिटिव्ह सजेशन पण होते ना आतमध्ये. म्हणून तुमचे गोल लपून ठेवायचं नाही, बिनधास्त सांगायचं मला हे करायचं मी ठरवलं. सगळ्यांना सांगायचं मी तंबाखू सोडायचं ठरवलं, तंबाखू सोडणारच आहे, तंबाखू सोडणारच आहे. पण आज ना उद्या ते सोडावं लागतं. तो एक सोडण्याची प्रोसेसला चालू होतं, लक्षात घ्या. बरं, पुढं क्वेश्चन्स काय असेल तर विचारा, आपण थांबणार आहे. एखाद्या चित्रातून एखाद्या घटनेतून जाणीव करून देऊ आपल्याला, घटनेतून जाणीव करून देतो की ती घटना समोर होणार आहे किंवा एखादी गोष्ट घडून येणार नाही असते. मी चित्रातून किंवा एखाद्या घटनेतून सांगितलं, एखाद्या घटनेतून किंवा एखाद्या देव आपल्याला म्हणजे जाणीव करून देतो. हे उदाहरण आता कसं आहे की मांजर आडवे झाले, पाय चुकचुकली, असं मी सरळ म्हणजे सरळ लोक मानतात. बरोबर, तर ती कितपत योग्य आहे? नाही मानायचं की नाही मानायचं? नाही, कसं आहे माहिती आहे का, हा फार मोठा विषय होतो. मी कोल्हापूरमध्ये की नाही ह्याच्यावरती फार मोठं मी बोलतो की हे काय नेमकं आहे. कसं होतं बघा, दोन गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. दोन गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. एक असं आहे की मांजराकडे आपली मिळू शक्य आहे. मांजर, साप, कावळा, घुबड हे असे जे प्राणी आहेत, कुत्रे आहेत, असे जे प्राणी आहेत ना त्यांना भविष्य कळतं. भविष्यामध्ये काय घडणार ते आधी कळतं त्यांना. आणि ते काय करत असतात, ते तुम्हाला इंट्युशन देत असतात. तुम्हाला सांगत असतं वाईट होणार आहे, तू जाऊ नकोस म्हणून ते आडवं येतात. कावळे वरडत असतात किंवा कुत्रं आपल्याला शेपूट हलवत हलवत आपलं आडवं येत असतं किंवा डोळ्यातनं पाणी काढत असतं. म्हणजे त्या दिवशी वाईट होणार हे त्यांना कळत असतं म्हणून ते आपल्याला सावध करत असतात ही प्राणी. हा एक भाग आहे. त्याच्यानंतर दुसरं काय होतं बघा, दुसरा भाग असं की मग तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळी मग मांजरं आडवं गेलं की मग काम होतोच की काही वेळा, मग हे कसं काय. तर समजा तुम्ही मांजराने इंट्युशन दिलं तरी सुद्धा तुम्ही गेला, हे काय थोडंड असतं, हे असलं काय असतं का, म्हणून तुम्ही पुढे गेला, माझं काम होणारच असा पुढे गेला. तर माझं काम होणारच ही विचार तुमच्या बाह्य मनातून अंतर्मनात जातात. अंतर्मनातून विश्वमनाकडे जातात आणि तुम्ही पॉझिटिव्ह विचार दिल्यामुळं तो विश्वमन काम घडवून आणतो. तिथं मांजराचं क्षमता कमी पडते, तुमच्या पॉझिटिव्ह विचारांची क्षमता जिंकतो. लक्षात आलं का थोडक्यामध्ये. त्यामुळे इथं तुम्ही मानायचं न मानायचं हा तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही मानलं, मांजरीने मला काहीतरी इंट्युशन दिलेलं आहे, तुम्ही सावध झाला तर तोही उत्तम आहे. नाही तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला, हे काय मी मानत नाही, पुढं जातो, माझं काम होणारच असं म्हटलं तर तुमचं काम होणार. नाहीतर तुम्ही असं पण म्हटला, अरे मांजर आडवा गेला, आता काम होणार नाही, तरी सुद्धा जाऊया असं म्हणला, पुढे गेला, काम होणार नाही. का होणार नाही, तुम्ही माझं काम होणार नाही हा संदेश
पाठवलेला आहे. मांजर आडवं गेलं माझं काम होणार नाही हा संदेश पाठवला म्हणून तो काम होणार नाही. सगळे अनुभव येतात, तो सगळा अनुभव तुमच्या भावनेशी संबंधित असतात. हा तुमचे विचार तिथं जिंकतात, तुमच्या भावना तुमचे जिंकतात. लक्षात ह्या प्राण्यांच्याकडे मुळात तो इंट्युशन पॉवर आहे, तो संदेश देत असतात, पण त्याच्याही पलीकडे शक्ती कुणाकडे आहे तर तुमच्या भावनेकडे आहे. तुम्ही जर म्हटलं काय होत नाही चल मी जातो म्हटलं की तुम्ही सक्सेस होता. तुम्ही म्हटलं मांजर गेला आता माझं काही खरं नाही, मग तो काम होणार. दोन्ही अनुभव तुम्हाला येऊ शकतात. तो त्या वेळी तुम्ही व्यक्त केलेली भावनावरती असतात. पुढं चला फक्त 10 मिनिटं तुम्हाला देतो. हां करणे वगैरे करतात लोक किंवा काही आपलं काही दुश्मन नसणार समजा मला वाईट वगैरे जर लोक काय कानात खरं आहे का? करणी भागामध्ये चेटूर हा एक प्रकार आहे ना, तो आपण टाळू शकत नाही. तो अनंत काळापासूनचा आलेला प्रकार आहे. आज सध्या करणारी लोक खरोखर करणारे लोक अस्तित्वात आहेत की नाही माहीत नाही, असलं तरी फार क्वचितच असणार. परंतु यामध्ये होतंय काय, जास्त करून मानसिकता. एकाच समजा शेजारी म्हणतात तुला मी बघूनच घेतो आणि समजा 8 दिवसांनी तुमच्या घरामध्ये भांडण लागलं नवरा बायकोचं, मग तुमचं मानसिक त्याने बघून घेतो म्हटलं म्हणजे करणी केलं त्याने, करणी केल्यामुळे आपलं भांडण चालू झालं. एक मानसिकता होतं लक्षात घ्या. त्यामुळे याच्यामध्ये दोन्ही प्रकार आहेत. एक खरोखरचं करणी पण आहे, नाही असं नाही, खरोखरचं पण आहे आणि मानसिकता पण आहे. मग तुमचं मानसिकता झालं ना, मग त्यांनी शेजारी म्हटल्यामुळे त्यांनी करणी केल्यामुळे माझ्या नवऱ्याचं भांडण चालू आहे, मग ते भांडण दिवसेंदिवस वाढत जातात आणि मग तुम्ही काय करायला लागतात, करणी केल्यामुळे भांडण झाले जे तुम्ही लोकांना सांगत सुटायला लागतात. मग तुम्ही मांत्रिक तांत्रिकडे गेले की तो तेच म्हणणार होय हो करणी केलं बघा म्हणून तुमच्या घरात भांडण चालू आहे. ॲक्च्युली हा मानसिक प्रकार असू शकतो आणि हा करणी पण असू शकतो. तो डिपेंड्स आहे की नेमकं काय झालं हे अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं. चालेल सर हिप्नोटिझममुळे निगेटिव्ह ब्लॉक निघतात काय? निगेटिव्ह ब्लॉक जे असतात ते निघतात का? निघतात. त्याच्यामध्ये रोज काय करायचं, रात्री झोपी जाताना माझ्या मनावर पूर्ण नियंत्रण आहे. मी नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो. माझ्या मनामध्ये फक्त चांगलेच विचार येत असतात. कोणत्याही परिस्थितीत मी फक्त पॉझिटिव्ह विचार करतो असं सूचना काही दिवस रिपीट करा. तिथून पुढं नेगेटिव्ह विचार येणं बंद होतं आणि त्याच्यानंतर मग नेगेटिव्ह विचार आलाच तर लगेच म्हणायचं कॅन्सल. तो अंतर्मनामध्ये चालतो. समजलं? आणि लक्षात घ्या अजून एक, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून सुद्धा असं नाही मी आज पॉझिटिव्ह विचार केला आणि उद्या लगेच माझे काम होणारच असं सुद्धा नाही. कारण का आतापर्यंत तुम्ही कितीतरी निगेटिव्ह विचार केलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट येणं अजून बाकी आहे. त्याचा रिझल्ट येणं, त्या निगेटिव्ह विचारचा रिझल्ट येणं बाकी आहे. म्हणून आज मी पॉझिटिव्ह विचार केला आणि उद्या मला लगेच रिझल्ट मिळाला पाहिजे असं सुद्धा होत नाही. लक्षात घ्या. कारण परवा तुम्ही निगेटिव्ह विचार केला त्याचा रिझल्ट अजून येणं बाकी आहे, कोणी येऊ शकतो. म्हणून काही लोकांना मी खूप पॉझिटिव्ह विचार करतो तरी पण माझ्या जीवनामध्ये असंच घडायला लागलं. अरे हा आत्ता तू पॉझिटिव्ह विचार केल्यावर घडत नाहीये, तू पूर्वी निगेटिव्ह विचार केला होता त्याचा रिझल्ट येणं बाकी होता म्हणून तो घडायला लागला. आता तू जे काही पॉझिटिव्ह विचार करतोस ना त्याचा रिझल्ट नंतर येणार आहे, आज नाही तर उद्या येणार आहे, हे लक्षात घ्या. विचार जे आहे भावना आणि विचार हे नेमके येतात म्हणजे विचाराचं हे असते. तुम्ही म्हणताय की अंतर्मनातून ते विचार कल्पना किंवा भावना होते, तर भावना आणि विचार ही नेमकं त्याची सुरुवात कुठून होते? मी तुम्हाला तेच सांगितलं ना की जसं की नाही की आपण सगळी एकमेकांशी कनेक्टेड असतो. विचार कुठे येतात मी तुम्हाला सांगतो. एक तर विचार स्वतःचे असतात, त्याच्यानंतर दुसरं विचार जे असतात तर ते मागच्या जन्मीचे असतात. मागच्या अशा अनेक जन्माचे विचार आतमध्ये येत असतात. त्यानंतर देवाकडनं देव सतत आपल्याशी बोलत असतो. एक क्षण असं नसतं की देव बोलत नाही, असं सतत बोलत असतो ते विचार. त्याच्यानंतर मृत आत्मे त्यांचे काहीतरी इच्छा शिल्लक राहिल्या असतील तर ते आपल्याला विचार पाठवत असतात. त्याच्यानंतर पितृ जे घरामध्ये मेलेली माणसं त्यांचे काही शिल्लक असेल, तुम्हाला काय सांगायचं असेल ते विचार पाठवत असतात. त्याच्यानंतर आपण एवढे लोक एकमेकांना कनेक्टेड असतो. तुमचे 100 शत्रू असतात तर त्या शत्रूकडनं विचार येत असतात, तुमच्या मित्राकडनं विचार येत असतात. असं सगळ्यांच्याकडनं विचार येऊन हा 60,000 विचार येतो. लक्षात वेगवेगळ्या सोर्समधून येत असतो. तुम्ही डोळे बंद करून बसल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे विचार माझे नाहीच आहे. कुठून यायला लागला तर असा आतून यायला.
जसं एका विहिरीमध्ये पाणी वेगवेगळ्या दिशेतून येतो की नाही, तसं हे वेगवेगळ्या लोकांकडे वेगवेगळे मार्गे ते विचार येत असतात. म्हणून तुम्ही एक्सक्यूज मेडिटेशन केला की मी ज्यांना त्रास दिलेला आहे त्यांची मी माफी मागतो आणि ज्यांनी मला त्रास दिला त्यांचा मी क्षमा करतो आणि कृपया आपण एकमेकांना विसरून जाऊया, एकमेकांना क्षमा करूया. असं जरी तुम्ही काही दिवस केलं ना की सगळं कट होतं. निगेटिव्ह विचार व्हायरस येणं कट होतं. व्हायरस कट झालं की नाही आयुष्य बरोबर आहे असं. हां तुम्ही सर सोनेरी थोडा वापरावं सांगितलं जसं त्या रंगाचं काय आहे त्यानंतर जास्त वापर करा म्हणून नाही तुम्हाला मी सांगितलं की किर्लियन फोटोग्राफी म्हणून जे आहे की नाही त्याच्या माध्यमातून तो श्रीमंत लोकांचं फोटोग्राफी काढलेला आहे आणि त्यांच्या ऑरामध्ये की नाही तो सोनेरी रंग आहे. आता तुम्हाला ऑरा म्हणजे काय वगैरे बघायला पाहिजे लक्षात घ्या. तर त्या ऑरामध्ये सोनेरी रंग आहे आणि गरीब लोकांच्या ऑरामध्ये सोनेरी रंग नाही. म्हणून त्याने सायंटिस्टने काय ठरवलं, ज्याच्या ऑरामध्ये सोनेरी रंग वाढणार आहे त्याची आर्थिक परिस्थिती वाढणार आहे. म्हणून सोनेरी रंगाचं मेडिटेशन करा म्हणून सांगतात ते आणि ते मेडिटेशन केल्यामुळं आर्थिक परिस्थिती वाढते आणि हे सत्य आहे. तर मला सर नक्षत्र किंवा वरचं ग्रहमान आणि हे आपले खालचे पाचू खडे वगैरे हे जे याचा आणि याचा आणि आपल्या ह्याच्याशी काय संबंध आहे? संबंध आहे, नाकारता येत नाही, परंतु त्याच्याही पेक्षा जास्त संबंध हे तुमच्या विचारांचा असतो. समजा आता की नाही तुम्ही पाचू घातला, ह्याने पाचू घातले, ह्याने पाचू घातले, ज्योतिषाने सांगितलं तुम्हाला पाचू लागू पडतं, पाचू लागू पडतं, पाचू तुम्ही घातलं. पण त्या पाचू घातलेल्या प्रत्येकांचं काम होतील असं नाही. मग एकाचा होतो, मग एकाचं काय होतो तर तो म्हणतो अरे मला महाराजांनी सांगितलं पाचू घातले तुझं नोकरी मिळणारच, मग मला मिळणारच नोकरी. असं एक पूर्ण भावनेत तो विचार करतो, पॉझिटिव्ह भावनेने विचार करतो आणि ते बाह्यमन विश्वमन मनाकडे जातात आणि त्या श्रद्धेमुळं देव त्याचं काम घडवून आणतो. आणि दोघांचं काम झालं नाही कारण का ते काय म्हणतात अरे आपण एवढा सुशिक्षित आहे आणि हे पाचूचा आणि त्या नोकरीचं काय संबंध आहे. पाचू घातल्याला नोकरी मिळत असेल तर सगळी लोक पाचू घातले असते असं निगेटिव्ह विचार करतात आणि असलं कसं नोकरी मिळतं का, असं कधी काम मिळतं का, असं निगेटिव्ह विचार केल्यामुळे काय होतं निगेटिव्ह संदेश युनिव्हर्सल माइंड करतात आणि त्या लोकांचं काम होत नाही. म्हणून पाचू हा निमित्त ठरतो तुमचे काम होण्यामागे पण न होण्यामागे, परंतु महत्व कशाला आहे तर तुम्ही नेहमी लक्षात घ्या आपल्या भावनेला आपले विचारच म्हणतात. तुम्ही मानलं तर ते पाचू काम करतं, तुम्ही नाही मानलं तर पाचूचं दगड जरी तुम्ही अंगावर घेऊन बसला तरी काय तुमची भावना ऍक्टिव्हेट करण्यासाठी ही गोष्टी असतात. तुमच्या भावना उद्या मी जर सांगितलं तर मी जर म्हटलं हे मंतरलेले दगड आणतो मी आणि तुम्ही प्रत्येकाने खिशात ठेवा आणि तुमच्या पॉलिश होणार आहे तर मला तुम्ही लगेच दगड घेणारच आणि त्या दगडाने पॉलिश सुद्धा होणार. पण त्या दगडाने होत नाही तुमची श्रद्धा का हे दगड ज्योतिषीवर विश्वास आहे. ज्योतिष हा शास्त्र आहे नाही असं नाही, परंतु त्याच्यामध्ये त्रुटी आहे. त्रुटी कसं एकतर जन्मवेळ नेमकी काय हे माहीत नसतं. त्याच्यानंतर सांगणारं किंवा ज्योतिष मुळात अनेक वेळा शुद्धीकरण झालेलं आहे. त्याचा जो मूळ ज्योतिष आहे त्याच्यामध्ये प्रत्येक लोकांनी ज्याच्या हातामध्ये ज्योतिष मिळालेलं आहे त्यांनी डोक्यातनं काहीतरी घातलेलं आहे. डोक्यातनं घालून पुढं प्रिंट होता ते मूळ ज्योतिष फक्त 10% राहिलेलं आहे आणि ह्या इतर लोकांचं आतमध्ये गेलं. त्यामुळं मूळ ज्योतिषच फक्त 10% खरा मी म्हणतो. आणि त्याच्यानंतर सांगणारा किती पंडित आहे तो पुन्हा दुसराच क्वेश्चन आहे. किती त्याने शिकला किती पंडित तो आहे आणि जो ऐकायला आलेला त्याचं जन्मतारीख किती आहे, जन्मवेळ किती आहे, तो लिहून ठेवणारा स्थानक किती व्यवस्थित लिहून ठेवलाय तो पुन्हा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हस्तरेषम पण शेवटी कसं हाच क्या हस्तरेषम जरी असला ना मूळ जी विद्या आहे ना तो मूळ विद्या आता राहिला नाही. आता समजा मी कसं होतं बघा, मी आता म्हटलं की बा अंतर्मनावरती तुम्ही व्याख्यान द्या. मी आता तुमच्या समोर दिलेलं आहे 2 दिवस दिलो आणि तुम्हाला कोणी जर सांगितलं अंतर्मनावर तुम्ही द्या सरांचं तुम्ही ऐकला, मग तुम्ही जर दिलं समजा माझं जसेचं तसं सांगणार का, त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही कमी करणार काहीतरी स्वतःच घालणार आणि तुमचं
तुमचं ऐकलेलं कोणीतरी आणि त्याला सांगितलं तुम्ही त्यांचं ऐकलं तुम्ही काय तर सांगा, मग तो माणूस जेव्हा सांगतो तो ह्यांच्यासारखं सांगणार का आणि काहीतरी काढणार आणि काहीतरी काढणार? असं समजा आपण एक 100 व्याख्याने तयार केलं आणि शेवटी जर मी 100 माणसाकडे बघितलो तर माझं नॉलेज ते 100 माणसाकडे असणार आहे का? अगदी 5-10% मी जे सांगितलं ते सांगणार, ते ऐकून 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 ते स्वतःच घालून सगळं टाकलं. असं हे हस्तरेषा, असं हे सगळं भविष्य असं झालेलं आहे. ते कुंडली शास्त्र आहे पण त्याच्यामध्ये प्रयोग करायला काय आपलं त्यांच्यामध्ये आहेच. बरं आणि काय क्वेश्चन तुम्हाला म्हणतात सीडी वगैरे आहे ते घ्या तुम्ही बघा किंवा माझं वेबसाईटवरती जावा, सगळं प्रयोग तिथं आहे ना. प्रत्यक्ष प्रत्यक्ष फेसबुकला सगळं होईल. फेसबुकला आता महत्वाचं क्वेश्चन विचारतात कर्मणीचा काय विषय आता आहार काय आहे आपल्याला सगळं मटर मासे मच्छी खायचं, कडधान्य कसं होतं माइंड पॉवरचं पण प्युरिटी असेल तर देऊ मदत करतो. ठीक आहे, माझं 2 दिवस तुम्ही शांतपणे ऐकून घेतला, सांगितलेलं सगळं ग्रास्प केला असं समजतो. फक्त ऐकून तरी आपण भरपूर घेतो कारण साहेब तुम्हाला दर महिन्याला काहीतरी वर्कशॉप लावतातच, परंतु ते फक्त ऐकून घेऊन काही होत नसतं. ऐकून घेऊन तिथं जे महत्वाचे मुद्दे